शुभ सकाळ मित्रांनो आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तो आज अनुश्रीला आम्ही घेऊन चाललो स्कूलला। सो बघितलं तिचा नवीन ड्रेस बघा दिलाय त्याला स्कूलचा वगैरे मस्त, आणि बॅग पण दिलाय। बॅग दाखव मागे हे बघा। आता तिला मी स्कूलला सोडणार आहे। त्यानंतर आज कर्जतचा प्रोग्राम आहे, तर कर्जतला आपण कशाला जातो ते तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल। आपण शाळेला साहित्य देतो, जे गाव आहेत एकदम आतमध्ये त्या शाळांना आपण साहित्य देतो खेळण्याचे। सो आज तो प्रोजेक्ट आपण कंप्लीट झालेला आहे आणि त्याचं आपण उद्घाटन आहे आज त्यासाठी। तर आता मी हिला स्कूलमध्ये सोडतो, त्यानंतर मी जाणार आहे ऑफिसमध्ये। ऑफिसमधून मग आम्ही खाण्यापिण्याचं सामान घेऊन त्यानंतर डायरेक्ट आम्ही कर्जतला निघणार। तर आजचा या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला भेटणार आहे। सो आज अनुष्ला स्कूलला नाही जायचं आहे, तर आम्ही तिला स्कूलला नाही सोडणार आहे, समजून जावा। सो चला तर मग निघूया सगळ्यांनी। हा शिशी बाबाची तर आम्ही जातोय। तर बाय करा सगळ्यांना, बाय करा सगळ्यांना, टाटा, स्माइल दे सगळ्यांना, ब्लँकेट दे। चला निघूया मग। हा ठीक आहे, चला निघूया मग, बाय बाय। फायनली मी आता निघतोय बघा। सकाळी लवकर उठून मी गटाची स्थापना केलेली आहे, वैभवलक्ष्मीची स्थापना केलेली आहे आणि आता मी निघतोय इकडे अनुश्रीला घेऊन। सो चला तर निघूया। बघू शकतो डेकोरेशन पण बघा आईचं छान वाटते बघा। आईला मस्त सजवलंय मी बघा। चला तर बोला वैभवलक्ष्मी माते की जय। अनुश्रीला मी शाळेत सोडतोय बघा, ही अनुश्रीची शाळा आहे इकडे। तो चला मग निघा, मग बाय 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 कर। तर तिला आतमध्ये सोडूया, मग मी तर निघतो ऑफिससाठी। मित्रांनो आपण पंजाबी चंदू हलवाई दादर इस्ट म्हणून आपण लहान मुलांसाठी स्नॅक्सचे बॉक्स रेडी करून घेतलेले आहेत। तो आपले ऑर्डर बघा ते रेडी आहे। आता ते आपण गाडीमध्ये भरूया। राजेश येतोय गाडीमध्ये बरोबर। दादर TT सर्कल आहे बघा, सर्कलच्या बाजूलाच आपला पंजाबी चंदू हलवाई आहे, तुम्ही ओळखतच आले, फेमस दुकान आहे। मध्ये आपली बघा ऑर्डर रेडी आहे पिशव्यांमध्ये। पण राजेशची वाट बघूया। मित्रांनो आपली गाडी आलेली बघा समोर लालवाली, त्यामध्ये आपला आपण स्नॅक्सचे बॉक्स ठेवून घेऊया। तर फायनली आपण बघा स्नॅक्सचे बॉक्स आणि थोडंसं थंड माझा आपण ठेवलेलं आहे याच्यामध्ये। तर आता निघूया आपण। फायनली आम्ही शाळेमध्ये गेलो। शाळेमध्ये गेल्यानंतर आम्ही प्रथम सर्व मुलांना बाहेर बोलावून आपल्या शाळेच्या बोर्ड खाली आम्ही फोटो काढून घेतले। जेवढा पट होता सर्वांना बोलवलं। त्यानंतर सर आम्ही लोकांनी छोटे छोटे शॉट घेतले आणि मी फोटो काढायला सुरुवात केली। त्यानंतर आम्ही अशी मार्बलमध्ये आपली शाळेच्या नावाची नेमप्लेट बसवली, मस्त मस्त। त्यानंतर संस्थेतर्फे मुलांना मेरी गो राऊंड, स्विंग, स्लाइड्स हे असे साहित्य देण्यात आले होते। त्यानंतर मुलं खास उद्घाटनाची वाट बघत होती, कारण ते एक्साइटेड होते यामध्ये खेळण्यासाठी। सो आता आम्ही थोड्याच वेळ उद्घाटन करून सुरुवात करणार आहोत आपल्या कार्यक्रमाला। बाजूलाच अंगणवाडी होती, तर आम्ही काही मुलांना पुढे घेऊन त्यांचेही फोटो काढण्यात आले आणि एकत्र करून असा मोठा ग्रुप फोटो काढण्यात आला। सो चला तर हे फोटो सेक्शन झाल्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। आता सरांनी आपल्या पाठीला नेम प्लेट होती त्याला हार घालून आणि नारळ फोडून आपल्या साहित्यांचं उद्घाटन केलेलं आहे। सो गणपती बाप्पा मोरया। आता बघितलं असेल तुम्ही उद्घाटन झालेलं आहे आणि मुलं खुश झालेली एकदम, कारण त्यांना आता खेळायला भेटणार आहे। सो आम्ही प्रथम त्यांना त्या सगळ्या वस्तूंवरती उभा करून, म्हणजे मेरीगो जो राऊंड आहे त्याच्यावरती उभा करून फोटो घेतले, ग्रुप फोटो घेतले। सर होते त्या सर्वांनी ग्रुप फोटो घेतले। आमच्या एनर्जीची जी टीम होती त्या सर्वांनी उभं राहून त्यांच्याबरोबर फोटो घेतले। त्यांना टीचर होते तिकडचे, त्यांनी फोटो घेतले। तर तुम्ही बघू शकता एक एक जण त्याच तयारीत होते की आपण फोटो काढूया आधी सगळीकडे उभं राहून आणि मग पुढे आपण मेन कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तो एक एक साहित्यावर त्यांना आता आपण फोटो काढायला लावणार आहोत मुलांनी बघा। त्यानंतर झाल्यानंतर लगेच सगळे मुलं खेळायला लागलेली आहेत। सो मजा येते बघून हे सगळं। वरती जा वरती।
यांना पण घे ना, हे पण यांना पण मागे तिकडे घे घसरगुंडी घे. ऐसा लेते ना तुम्ही पण इकडे उभं त्यानंतर आम्ही वर्गात गेल्यानंतर सर्वांनी सरांचं एक साथ स्वागत केलेलं आहे, ते बघून खूप भारी वाटलं. गुड आफ्टरनून एव्हरीवन. त्यानंतर शाळेत गेल्यानंतर सरांनी म्हणजे पूर्ण शाळेतर्फे आमच्या एनर्जीच्या टीमचं स्वागत करण्यात आलं. फुलांचे गुच्छ आणि श्रीफळ आणि शाल देऊन सगळ्यांचं एक एक करून अभिनंदन आणि स्वागत करण्यात आलं. सो आम्ही शाळेचे ऋणी राहू यासाठी. करतोय मी स्वतःचं स्वागत करतोय मी. घेऊन त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे इथे, तर त्यासाठी आपण बाबांचे हार्दिक आपण स्वागत करतोय. तुम्ही आता त्यानंतर दोन्ही सरांनी छोटंसं स्पीच दिलं, पण खूप भारी वाटलं. त्यानंतर आमच्या सर्व सरांनी पण स्पीच दिलं, ते बघून खूप भारी वाटलं. आणि खूप छान पद्धतीने दोन्ही सरांनी मुलांना समजावलं की हे साहित्य आपल्याला कसं वापरायचं आहे. त्यानंतर आमच्या सरांनी तर समजावलं की हे साहित्य आम्ही कसं जमा करतो, कसं त्याची डोनेशन जमा करतो आणि तुम्हाला हे साहित्य पुरवतो, सो ते तुम्ही जपून वापरा, हे सगळं त्यांना सांगण्यात आलं. सो तो एक छानच. आणि आम्ही एनर्जी असोसिएशन मध्ये आहे की शाळा मध्ये प्लेग्राऊंड ठेवलाय की पोरं लोकांच्यासाठी आहे. ते आम्हाला लई खुशी होते की आम्ही हे करते तुम्ही पोरांच्यासाठी. खूप आनंद वाटते इथे की पैसे जमा करायचे, ह्याच्या खर्च करायचे. की लहान लहान लोक इथे स्वित्झर्लंडमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, ते लोक थोडे थोडे. त्यानंतर वर्गातल्या मुलींनी आमच्यासाठी एक छानसं गाणं म्हटलं आणि ते एक सुंदर गाणं होतं आणि ढोलकी छान वाजवली होती. तो तुम्ही एन्जॉय करा. त्यानंतर मुलांसाठी आम्ही खाण्यासाठी स्नॅक्सचे बॉक्स आणले होते, तर तेही आम्ही वाटप करण्यात आले सरांनी, आणि सर्वांनी मिळून ते खाणं वाटप देऊन त्यांना खाण्यासाठी आम्ही दिलेले आहेत. सो सर्व मुलं हॅप्पी होते आज बघून, कारण त्यांना ज्यूस आणि आम्ही सगळं म्हणजे माझाचं ज्यूस आणि हे सगळं देत होतो आम्ही सर्व. आपल्याला शाळेतर्फे म्हणजे शिक्षण आपल्यासाठी चहा बनवले, तो गावचा चहा प्यायला भेटतो. नाही मला बरं वाटतंय, कारण गावचा चहा प्यायला भरपूर 2 वर्षांनी मिळतोय, मजा येते. नाही तो त्याला फिरवाला करताना आला. तुम्ही मागे उभे राहा, मागे उभे राहा. आपण मुलांचा उत्साह बघू शकतो, किती मजा येते त्यांना, भरपूर एन्जॉय करतात. इकडे आपला झोपाळा आहे आणि या साईडला पण त्यांना बघा, फक्त ती लोक उद्घाटनाची वाट बघत होते
तो फायनली आता उद्घाटन झालंय आणि त्यांचा उत्साह तुम्ही बघू शकता. भरपूर एन्जॉय करतात ती लोक. इकडे घसरगुंडी आपली बघा. हा हे बघा. सो एक प्रमाणे आम्हाला मजा आली इकडे सुद्धा, म्हणजे आम्ही मजा एन्जॉय केली इकडे या साईडला. सरांनी पण आज सरांचं तुम्हाला बालपण पण ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं असेल, तो एन्जॉय करा. त्यानंतर सर सुद्धा मुलांबरोबर खेळण्यामध्ये दंग झाले होते. सो त्यांनी खूप एन्जॉय केले सगळ्या गोष्टी आणि त्यांनी आवड आहे मुलांबरोबर खेळण्याची. त्यांना लहान मुलं भरपूर आवडतात. सो बघू शकतो आपण. हे बघा खूप धमाल करत होते ते. मस्त आनंद घेतला खेळण्याचा. बसून फायनली आम्ही प्रोग्राम संपवून फार्म हाऊसवर आलेलो. हे बघा फार्म हाऊस बघू शकता किती मस्त आहे, छान असा. आणि आतमध्ये अशी आपली सगळी झाडं दिसतील, फणसाची, आंब्याची, अशी सगळी आपली आंब्याची आपल्याला अशी झाडी, ते फणसा झाडी. ते इथे कुत्रे ठेवलेत त्यांनी, 4 कुत्रे तिकडे. आणि याबद्दल बघा ही सगळी आंब्याची बाग आहे इकडे. आतमध्ये पूर्ण अशी तुम्हाला आंब्याची बाग दिसेल. आणि इकडे नारळाची झाडं बघा, इथे नारळाची बाग आहे इथे अशी पूर्ण. त्यांनी इथे रेडी केलेली आहे, इथे अशी साईडला असं कंपाऊंड केलेलं आहे. आणि आता त्यांनी गाय एक आणि बैल घेतलेला आहे खास इथे आतमध्ये ठेवण्यासाठी. कोंबड्या पालन करतात इथे आतमध्ये, कोंबड्या पण आहेत. सो आता आपण त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये जाऊया. तिकडे आपल्याला फ्रेश होण्यासाठी फार्म हाऊसवर सर असे आपल्या केलेले आहेत. हे बघा ते आंब्याची झाडं बघा. नारळ पण ती लोक विकतात इथे. नारळ लागली की लोक इथे विकतात. इथे जास्वंदी आहे. लास्ट टाइम इथून कढीपत्ता पण घेतला होता बघा. कढीपत्ता पूर्ण भरलाय ना, एवढा पूर्ण असा कढीपत्त्याचा आहे बघा. पूर्ण कढीपत्ता एका कढीपत्त्यापासून एवढं त्यांची झाडं आलेली आहेत तशी पूर्ण. मी इथून मुंबईला घेऊन गेलो, मस्त माझं झाड झालेलं आहे. इकडे आपण बघतो बघा इथे जास्वंद पण आहे इथे, छान असं कळी आलेली आहे इथे. सो चला आता आपण जाऊया. इथे तुम्हाला मी गुरं दाखवतो. इकडे आहेत 2 गाय बैल आहेत. सो त्यांना सकाळचे फक्त फिरायला सोडतात, नंतर मग काही नसतं. आपण गावचा फील येत असेल तुम्हाला. इकडे बघा कुठे बाहेर जायची जरूरत नाही, सगळं आतमध्ये झाडं आहेत आपली मस्त छान अशी. सो इथे गोटा आहे त्यांचा. एक छोटा गाय आणलेली आहे. हा इकडे पेंडा ठेवला त्यांनी इकडे बघा या साईडला. काही शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. हे बघा हे बघा. हां हे 2 आहेत इथे आतमध्ये. हे बघा हे बघा ती बाजूला आहे ती गाय आहे बघा. ती इकडे गाय आहे, इथे आपला बैल आहे. इथे ह्या साईडला 2 आहेत. 2घांनाच ठेवलेले त्यांनी खास फार्म हाऊसमध्ये, कारण खास दुधासाठी ते गाय आणलेली आपली इथे. आणि इकडे पेंडा आहे बघा, छोटंच आहे. चलो टाटा. आपण निघूया आता आतमध्ये, जाऊया फ्रेश होऊया आणि मग परत आपल्या मुंबईच्या ठिकाणी निघून जाऊया. सो आजचा प्रोग्राम तुम्ही बघितला तर एन्जॉय केलाच असेल. हे बघा इकडे मोठं आहे फार्म हाऊस, जागा भरपूर मोठी आहे इकडे पूर्ण आजूबाजूला असा. सो चला आता आम्ही आता फ्रेश होतो, थोडंसं जेवतो आणि निघतो. माझा तो उपास आहे, मी केळी खाणार आहे आणि निघणार आहे. राजेश इथे जेवेल आणि मग आम्ही दोघं निघून इकडे. चला तर मग हे बघा इकडे गेस्ट हाऊस आहे बघा. इकडे गेस्ट हाऊस आहे. इकडे या गेस्ट हाऊसमध्ये आपण जाऊया. फुलं बघा किती मस्त वाटतात ना, व्हाईट कलरची फुलं आहेत बघा इथे. इथे त्याने तिकडे बघा पपईचं झाड आहे बघा, पपई लागले. आणि इकडे हे बघा चिकू बघा, चिकूचं झाड आहे. आतमध्ये चिकू पण लागले थोडे थोडे. हे बघा छोटे छोटे बघा चिकू लागले तिथे आहे ते वरती बघा. अजून पण अजून कच्चे आहेत, अजून तयार होतात आहेत. सो इकडे आणि इकडे पपईचं झाड आहे. पण इकडे असं झाडा खालून जावं लागतं. हे बघा छोटासा पपई आला, अजून आहेत आतमध्ये. हे बघा येल्लो फुलं इथे पण आहेत. हे बघा आतमध्ये बघा किती मस्त असं आतमध्ये बसून आपण ना पार्टी करू शकतो बसून आतमध्ये. मस्त जेवायला बिवायला किती छान आहे बघा आतमध्ये. बघा मग दिसतं का किती आतमध्ये किती मस्त असं आहे बघा, छान आहे. कोंबड्या तुम्हाला बोलवतो ना, कोंबडी पालन पण केलं त्यांनी. झूम करून दाखवतो. हे बघा आतमध्ये कोंबड्या सोडल्यात आता. हे बघा इथे छान असं बसून आपण एक पार्टी करू शकतो इकडे. हे बघा मस्त असं आहे बघा, सावली आहे पूर्ण मस्त एकदम छान असं इथे बसून. सो आता मी जरा फ्रेश झालो, आता जेवणाची वाट बघतोय. म्हणजे माझं नाही, राजेशचं जेवण बाकी अजून. सो इथून हे बघा दिसतं आतमध्ये असं सावलीमध्ये छान असं जाऊया. कोंबडी बघून पळाले आम्हाला. मुंबईच्या काही अंतरावर आपल्याला गावाचं सुख पाहिजे असेल तर कर्जतपर्यंत येऊ शकतो. पण कर्जत पण ऑलमोस्ट डेव्हलप होत चाललेलं आहे. तर आतमध्ये गावात आलो तर आहे अजून काही ठिकाणी. हे बघा ह्या बाजूला पण हे बघा कसे लागलेत काही काही ठिकाणी. हे बघा
हे पूर्ण चिकूचंच आहे, पूर्ण मोहर आणि ते आंबा आणि दोन्ही अशी झाडं मिक्स झालेली आहेत, त्यामुळे त्याची सावट आले आतमध्ये बघा. असं बसण्यासाठी छान असं एकदम. आणि हा तर गोटा तुम्हाला दाखवलाच होता मी इथे. तर चला तर आपण जाऊया आतमध्ये, थोडा आराम करतो, मग आम्ही निघतो जायला मुंबईच्या दिशेने. फायनली आम्ही आता निघालो, नाश्ता केलेला आहे, सगळं केलं झालं. सो आता आम्ही निघतोय मुंबईच्या दिशेने. सो आजचा हा असा व्लॉग होता, तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघितला असेल. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबलं नसेल तर बेल आयकॉन नक्की दाबा. सो चला सगळ्यांना टाटा बाय बाय. सो आम्ही आता निघतोय आणि असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला नक्कीच बघायला भेटतील. काही थोडेसे प्रॉब्लेम येतात त्यामुळे व्हिडिओ येऊ शकत नाही मध्ये. सो आम्ही ट्राय करतो की नवीन नवीन व्लॉग बनवण्याचे, त्यानंतर फूड व्लॉग बनवण्याचे ट्राय करतोय. सो चला तर मग निघूया मुंबईच्या दिशेने. सोला गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अंबे माते की जय.